मित्रांनो, जर तुम्ही आज देखील अशा प्रकारचे कागदी आधार कार्ड वापरत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, सरकारने पीव्हीसी आधार कार्ड हे सुरू केलेले आहे. पीव्हीसी आधार कार्ड हे एटीएम कार्ड सारखे अगदी मजबूत असे आधार कार्ड असणार आहे. या आधार कार्डला तुम्ही कशा प्रकारे तुमच्या मोबाईलमधून अप्लाय करू शकता आणि याच्यासाठी कशा प्रकारे तुम्ही ऑर्डर करू शकता याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला याची किती पेमेंट आणि कशा प्रकारे पेमेंट करायची आहे याची माहिती देखील दिलेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. मी अभय पाटील. तर चला लगेचच सुरू करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करा. क्रोम ब्राउझर ओपन झाल्यानंतर तुम्हाला वर सर्च बारमध्ये टाईप करायची आहे UIDAI. टाईप केल्यानंतर त्याला सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट या ठिकाणी दिसेल. त्या पहिल्या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायची आहे. क्लिक केल्यानंतर एक पेज तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच भाषा दिसतील, जसे इंग्लिश, हिंदी, गुजराती, मराठी. यापैकी ज्या भाषेत तुम्हाला पुढे सुरू ठेवायची असेल ती भाषा तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश कुठलीही भाषा या ठिकाणी निवडू शकता. आता तुम्हाला ज्या भाषेमध्ये पुढे ही प्रक्रिया सुरू ठेवायची आहे त्या भाषेवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर काही वेळातच तुमच्या स्क्रीनवर आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठीचे एक पेज ओपन होईल. आता या ठिकाणी खाली तुम्हाला स्क्रोल करायचे आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला गेट आधार याचे एक ऑप्शन दिसेल आणि खाली बरेच ऑप्शन त्याच्या खाली दिसतील. त्यापैकी तुम्हाला ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड असे एक ऑप्शन दिलेले आहे. ते ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन्स खाली विचारले जातील, कंटिन्यू इन वेब आणि दुसरा यूज एम आधार ॲप. यापैकी जर तुम्ही एम आधार हे ॲप्लिकेशन यूज करून तुमचं पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करणार असाल तर तुम्हाला यूज एम आधार ॲप या बटनावर क्लिक करायचे आहे. आणि जर तुम्ही कंटिन्यू इन वेब यावरून म्हणजेच तुम्ही तुमच्या ब्राउझरवरून पुढे प्रक्रिया करून प्रोसेस करून जर तुमचं पीव्हीसी आधार कार्ड डाउनलोड करणार असाल तर तुम्हाला कंटिन्यू इन वेब या बटनावर क्लिक करायचे आहे. आता मी क्रोम ब्राउझरवरूनच तुम्हाला ही सर्व प्रक्रिया करून दाखवणार आहे. त्यामुळे आता मी डायरेक्टली या ठिकाणी कंटिन्यू इन वेब या बटनावर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधारसाठीचे वेलकम पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला खाली लॉग इनचं एक ऑप्शन दिलेले आहे. त्या लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला एक पेज या ठिकाणी ओपन होईल. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे. ज्याचाही तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करायचं असेल किंवा आधार कार्ड ऑर्डर करायचे आहे त्यांचा आधार कार्ड नंबर तुम्ही या ठिकाणी एंटर करा. आधार कार्ड नंबर एंटर झाल्यानंतर खाली तुम्हाला जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा जसाचा तसा एंटर कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकून घ्या. कॅप्चा टाकल्यानंतर खाली लॉग इन विथ OTP एक ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्या लिंकवर एक OTP सेंड केला जाईल. यासाठी तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे, तरच तुम्ही पुढे जाऊन ही प्रोसेस करू शकता. आता OTP टाकल्यानंतर खाली लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर काही वेळातच तुम्हाला तुमची प्रोफाईल या ठिकाणी ओपन झालेली दिसेल. यामध्ये देखील तुम्हाला बरेच ऑप्शन दिसतील, जसे ॲड्रेस अपडेट, डाउनलोड आधार कार्ड, डॉक्युमेंट अपडेट, बरेचसे ऑप्शन याच ठिकाणी दिलेले आहेत. आज आपण फक्त पीव्हीसी आधार कार्ड कसे ऑर्डर करायचे याबाबत माहिती घेणार आहोत. या ठिकाणी आता तुम्हाला खाली ऑर्डर आधार कार्ड आणि बाजूला अपग्रेडेड लिहिलेले दिसेल. या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो दिसेल आणि त्याचबरोबर वर तुम्हाला ऑर्डर पीव्हीसी कार्ड फॉर म्हणजेच तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे पीव्हीसी कार्ड कोणासाठी ऑर्डर करायचे आहे ते विचारले जाईल. त्यासाठी खाली तुम्हाला दोन ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत, सेल्फ आणि अदर्स. जर स्वतःसाठी तुम्ही तुमचं पीव्हीसी आधार कार्ड हे ऑर्डर करणार असाल तर तुम्हाला सेल्फ या ऑप्शनवर टिक करायची आहे, ज्या ठिकाणी तो
बबल दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे. म्हणजेच तुमच्या फॅमिलीतील एखाद्या मेंबरसाठी आधार कार्ड हे ऑर्डर करणार असाल तर तुम्हाला खाली अदर्स दिलेले आहे त्याला टिक करायचे आहे. तर तुम्हाला जसे आधार कार्ड या ठिकाणी ऑर्डर करायचे आहे त्यानुसार सेल्फ किंवा अदर जे काही असेल त्याला क्लिक करून घ्या. टिक केल्यानंतर आता तुम्हाला खाली तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, मेल, तुमचा ॲड्रेस आणि खाली डिस्क्लेमर अशी सर्व माहिती या ठिकाणी दिसेल. जर तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या प्रश्नांबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही या प्रश्नांवर देखील क्लिक करून माहिती घेऊ शकता. आता सर्व झाल्यानंतर खाली तुम्हाला नेक्स्टचे बटन दिलेले आहे त्या नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन विचारले जातील. ह्या वाचून घ्या एक वेळेस. वाचल्यानंतर खाली एक्सेप्ट या बटनाला क्लिक करा. एक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला आता पेमेंट या ठिकाणी करायची आहे. आता आपण या ठिकाणी पेमेंट कसे करायचे हे सर्व माहिती पाहून घेऊ. यासाठी तुम्हाला एकूण 75 रुपये या ठिकाणी पे करायचे आहेत. जे काही तुमचं PVC आधार कार्ड तुम्ही ऑर्डर करणार आहात त्या आधार कार्डसाठी तुम्हाला एकूण 75 रुपये या ठिकाणी ऑनलाईन पे करायचे आहेत. आता त्यासाठी खाली तुम्हाला दिलेल्या चेकबॉक्सवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला मेक पेमेंटचा एक ऑप्शन दिसेल. या मेक पेमेंट बटनावर क्लिक करायचे आहे. केल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने पेमेंट करणार आहात ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. तुम्ही UPIने पेमेंट करू शकता, क्रेडिट किंवा डेबिट कार्डने देखील पेमेंट करू शकता. तसेच या ठिकाणी नेट बँकिंगचे आणि वॉलेटचे देखील ऑप्शन दिलेले आहे. जे तुमच्यासाठी सोयीस्कर असेल ते पेमेंटचे पर्याय निवडून तुम्ही या ठिकाणी तुमचं प्रोसेस करू शकता. आता मी तुम्हाला या ठिकाणी UPIने पेमेंट करून दाखवणार आहे. त्यासाठी वर जे UPI लिहिलेले आहे त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर जे काही तुमचं UPI ॲप असेल ते ॲप तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. ॲप सिलेक्ट केल्यानंतर तुमचं ॲप या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. जे ॲप तुम्ही पेमेंटसाठी सिलेक्ट केलेले आहे ते ॲप तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचे आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे एकूण 75 रुपये पे करायचे आहेत. ते ऑटोमॅटिकली तुमच्या त्या पेमेंट ॲपमध्ये तुम्हाला दिसतील. तेवढे तुम्हाला या ठिकाणी पे करायचे आहेत. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक टेक्स्ट मेसेज ऑर्डर फॉर PVC आधार कार्डसाठीचा भेटून जाईल. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला फीडबॅक द्यायचा असेल तर तो फीडबॅक देखील तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. जर तुम्हाला आवश्यकता वाटत नसेल तर तुम्ही या ठिकाणी याला डायरेक्ट कॅन्सल करू शकता. आता या ठिकाणी तुम्ही जे काही PVC आधार कार्ड ऑर्डर केलेले आहे त्याचं ट्रान्झॅक्शन सक्सेस झालेलं आहे. त्याचा SRN नंबर तुम्हाला या ठिकाणी भेटेल. पेमेंट डेट आणि टाईम हे देखील या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्याचप्रमाणे किती अमाऊंट आपण पे केलेली आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. खाली आता तुम्हाला एक्नॉलेजमेंट डाउनलोड करण्यासाठी एक ऑप्शन दिलेले आहे. त्या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं एक्नॉलेजमेंट या प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला डाउनलोड होऊन जाईल. या एक्नॉलेजमेंटमध्ये देखील तुम्हाला तुमचा रिसिप्ट नंबर, रिसिप्ट डेट, SRN नंबर आणि ट्रान्झॅक्शन ID किती अमाऊंट आपण या ठिकाणी पे केलेली आहे ती देखील दिसणार आहे. आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस कंप्लीट किंवा इनकम्प्लीट जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्वतःचं PVC असं आधार कार्ड अगदी 5 मिनिटात तुमच्या मोबाईलवरून मी दाखवलेल्या या पद्धतीने डाउनलोड करू शकता. तर मला नक्की आशा आहे की तुम्हाला मी जी काही माहिती समजवली ती नक्कीच आवडली असेल आजचा व्हिडिओ. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला रोज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधार कार्डबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि तुम्ही आधार कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुमचं सक्सेस झालं की नाही ते सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह नवीन टॉपिकवर. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.